नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। पाहुयात टॉप 90 न्यूज। आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला सगळ्यांना पाडा, बीडमधला अन्याय करणारा एकही येऊ द्यायचा नाही, बीडमध्ये जरांगे पाटील यांचं आवाहन। मराठा नेत्यांनी ओबीसी मधून आरक्षण मागावं, अन्यथा गावात पाय ठेवू नका, जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा। 70 वर्ष जातीनं मोठं केलं, आमच्यासाठी काम कधी करणार, जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल। महायुती आणि महाविकास आघाडी एकसारखेच, केवळ खुर्चीच बघतात, जरांगेंची टीका। महाविकास आघाडीवाले लपून का बसले, विरोधक आले नाहीत म्हणून सरकार आरक्षण देणार नाही का, सर्वपक्षीय बैठकीवरून सुद्धा जरांगेंचा निशाणा। सगळे सोयऱ्यांबाबत एकमत झालं, पण महाजन आणि भुजबळ म्हणाले सगळे सोयरे टिकणार नाही, गिरीश महाजन जिथे जातात तिथे आंदोलन फोडून संपवतात, जरांगेंचा जोरदार हल्लाबोल। मराठ्यांना शिव्या देणाऱ्यांचा विधानसभेमध्ये हिशोब घेणार, दगाफटका केला तर सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, महाविकास आघाडी आणि महायुतीलाही फक्त सत्तेची खुर्ची हवी, मनोज जरांगे पाटील यांचा विरोधकांना सुद्धा इशारा। बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती रॅली, रॅलीला मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी, रॅलीपूर्वी जरांगे आणि धनगर उपोषणकर्ते यांची भेट। मनोज जरांगे यांची बीडमध्ये जनजागृती शांतता रॅली, रॅली दरम्यान शिवसंग्रामच्या ज्योती मेटे, खासदार बजरंग सोनावणे यांनी सुद्धा मनोज जरांगे यांची भेट घेतली। शिंदे समितीकडून हैदराबादमध्ये जुन्या नोंदींसह 1881 आणि 1901 मधील जनगणनेची पाहणी, 39% कुणबी समाज मराठवाड्यामध्ये असल्याची नोंद मिळाली, प्राथमिक माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विजयी होणार, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव, जयंत पाटलांचा विजय निश्चित, संजय राऊतांचा दावा। अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडणार, सूत्रांची माहिती। अजितदादांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज, अजितदादांना 2 अपक्षांचा आधीच पाठिंबा। आमचे 3 ते 4 लोक फुटणार हे आम्हाला माहिती आहे, कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। मात्र आमच्या उमेदवाराला दगाफटका बसू नये याची काळजी घेणार, असंही वक्तव्य। जे फुटणार त्यांचे कान टोचणार, गोरंट्याल यांचा इशारा। काँग्रेसची मतं स्वतःकडे ओढण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा, विजयाचं गणित आमच्याकडे, भाजप आमदार सातपुतेंचा दावा। अजित पवार यांना आमदारांवर विश्वास नाही, उद्या दूध का दूध पाणी का पाणी होईल, रोहित पवार यांची टीका। महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विजयी होतील, आमच्याकडे मतांचा कोटा आहे, जेवढी मतं कमी पडतील तेवढी मतं आमच्याकडे आहेत, शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांचा दावा। शेकापच्या जयंत पाटलांची विकेट जाणार, विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गटाचा विजय निश्चित, शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा दावा। महाविकास आघाडी मिलिंद नार्वेकरांचा पराभव होऊ देणार नाही, आशिष जयस्वालांचा दावा। तर काय होतंय ते उद्या बघू, शरद पवार गटाच्या जयंत पाटलांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसाठी आमच्या मनात धाकधूक नाही, आमच्याकडे पुरेसं संख्याबळ, महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकतील, प्रवीण दरेकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होणार, मित्रांचा घात करणं हा भाजपचा इतिहास, शिंदेना शहरी भागामध्ये चांगलं यश मिळालं, ते भाजपच्या डोळ्यात खुपतंय, ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचा भाजपवर निशाणा। विधान परिषद सभापती पदावर अजित पवार गटाचा दावा, सत्तेमध्ये सहभागी होताना दादा गटाला आश्वासन, तर भाजप आणि शिंदे गटाची सभापती पदावर दावा, सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये ससूनमधील ड्रग्जचं प्रकरण समोर असताना पोर्शे कार अपघातामध्ये रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाला, सरकार थेट पोलीस आयुक्तांवर कारवाई करणार का, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेमध्ये सवाल। आणि तर राजकीय बातम्या पाहूयात। दिशा सालियन प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काय संबंध ते तपासा, तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आदित्य ठाकरेंचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून सगळं लपवण्यात आलं, मी उद्या पोलिसांना जबाब देणार, नितेश राणे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। कावेरी नाखवा यांची किंमत 10 लाख करता का, 50 कोटी घेऊन बसायला नाखवा कुटुंबीय काही शिंदेच्या आमदारांसारखं नाही, शिंदेच्या मदतीच्या घोषणेवर राऊतांची टीका। सर्वात मोठा स्पाइनलेस आणि युजलेस मातोश्रीच्या 3ऱ्या मजल्यावर आहे, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार। अजित पवारांच्या 14 जुलैच्या मेळाव्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये 18 जुलैला बारामतीमध्ये भव्य मेळावा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीच्या निमित्तानं मेळाव्याचं आयोजन। भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश, शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा।
आगामी निवडणुकीसाठी भालेरावांनी निर्णय घेतला, मात्र त्यांच्यासाठी पक्षाने योग्य निर्णय घेतला होता. बावनकुळेंची प्रतिक्रिया. भाजपच्या कार्यकर्त्यांनी असे निर्णय घेऊ नयेत, पक्षाचे नेते योग्य निर्णय घेतील असंही केलं आवाहन. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता. अजित पवार गटातील 90% नगरसेवक 20 तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार. शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष तुषार कामठे यांचा दावा. लंडनमधील वाघनखं शिवरायांनी वापरल्याचा कुणाचाही दावा नाही. शिवप्रेमींनी मागणी केल्यावर आपण वाघनखं इकडे आणण्याचा प्रयत्न केला. मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण. सुधीर मुनगंटीवार सभागृहामध्ये खोटं बोलले. वाघनखांवरील मुनगंटीवारांचं उत्तर दिशाभूल करणारं. कोणतेही पुरावे न देता माहिती. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची टीका. कुणालाही क्लीन चिट देत नाही, मात्र पुणे पोलिसांचं काम चांगलं. ससून रुग्णालयामधील सर्व प्रकरणांचा रिव्ह्यू ऑडिट होणार. फडणवीसांकडून स्पष्ट. नाना पटोले यांनी एमसीएच्या निवडणुकीची पूर्ण तयारी करून सुद्धा ऐनवेळी माघार का घेतली हे जाहीरपणे सांगावं. नितेश राणे यांची टीका. पवारांच्या नावाचा वापर करून ठाकरेंनी विरोध केला नव्हता हे पटोलेंनी सांगावं, असंही खोचक विधान. गोपीचंद पडळकर यांची बौद्धिक क्षमता किती हे लोकांना कळलंय. गोपीचंद पडळकरांच्या कर्जतमधील जमीन भ्रष्टाचार आरोपांवर रोहित पवारांची टीका. सरकारने चौकशी करून शहानिशा करावी अशीही केली मागणी. आमदार रोहित पवारांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसीसाठी आंदोलन. रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा. एमआयडीसीसाठी उदय सामंतांना फक्त एक सही करायची आहे, पण त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचा दबाव. त्यांना एमआयडीसी होऊ द्यायची नाही का? श्रेय तुम्ही घ्या, पण एमआयडीसी करा. रोहित पवारांचा निशाणा. आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या 225 जागा निवडून येतील अशी परिस्थिती. सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीमध्ये खरी सुरुवात झाल्याचंही पवारांचं वक्तव्य. त्यांनी पक्ष फोडले, घर फोडलं. ईडी असल्यामुळे जिंकतील असं वाटत होतं. ते खूप हवेत होते, पण आमचे 30 आले म्हणून आम्ही हवेत राहणार नाही. सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला. विधानसभेसाठी भाजप 160 ते 170 जागा लढवण्यासाठी आग्रही. 160 पेक्षा कमी जागा लढवू नयेत. स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीमधल्या नेत्यांना विनंती. सूत्रांची माहिती. 288 जागांवर तयारी आम्ही केली, तरी ज्या जागा शिंदेना आणि अजित पवार यांना जातील तिथे आम्ही त्यांना मदत करू. अद्याप कोण किती जागा लढवेल हे ठरलेलं नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप अधिक जागा लढणार हे नक्की. निवडणूक प्रभारींचे तसे आदेश. प्रवीण दरेकर यांची माहिती. सभापती निवडणुकीबाबत कोणाचा काय दावा माहीत नाही अशी वक्तव्य. भाजपला 120 ते 130 जागांवर समाधान मानावं लागेल. उरलेल्या जागा शिंदे आणि अजितदादा गटाला द्याव्या लागतील. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. शिंदे गटाचा पुण्यातील विधानसभेच्या 3 जागांवर दावा. हडपसर, खडकवासला, वडगाव शेरीची जागा लढवण्यावर शिंदे गट आग्रही. चंद्रपुरातील 3 विधानसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाचा दावा. वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूरच्या जागेसाठी पक्ष आग्रही. जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदेंचा भास्कर जाधवांना अहवाल सादर. तिसऱ्या आघाडीमध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्यास सहभागी होणार. बबनराव तायवाडेंचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी तयार. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा काढणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि आता मोठ्या बातम्या पाहूयात. तर समृद्धी महामार्गावर भेगा पडलेल्या ठिकाणी केमिकल टाकून डागडुजी. माईवाडा इंटरचेंज नजीक महामार्गावर पडलेल्या भेगांची अधिकाऱ्यांकडून पाहणी. शहापूरजवळ समृद्धी महामार्गावरील ब्रिजला मोठं भगदाड. शेरेगावाजवळील ब्रिजला मोठं भगदाड. भारत रशिया दोन्ही देश मिळून विमानांची निर्मिती करणार. पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्यानंतर मोठा निर्णय. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या सोशल मीडिया व्यूहरचनेमध्ये बदल होणार. केंद्रीय निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडून आढावा. विधानसभा निवडणुकीमध्ये सोशल मीडियासाठी विशेष रणनीती. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतली वरळीमध्ये नाखवा कुटुंबियांची भेट. आम्हाला पैसे नको, न्याय हवा. धंगेकरांसमोर कावेरी नाखवा यांच्या पतीचा टाहो. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहीर शहा आणि त्याच्या मित्रांनी 12 विस्कीचे पेग रिचवले. अपघाताच्या 4 तास आधी पार्टी. 25 वर्ष पूर्ण नसताना सुद्धा दारू दिल्यामुळे बारवर तोडक कारवाई करण्याची मागणी. गोंदियामध्ये 15 जुलैला पोलीस भरतीची लेखी परीक्षा. 1110 उमेदवारांची निवड होणार. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अमरावती, चंद्रपूरसह 14 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन.
साताऱ्यामधील कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. धरणाजवळच्या रस्त्यावरून प्रवास न करण्याच्या प्रशासनाच्या सूचना. यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन, मका, कापूस, तुरीची विक्रमी पेरणी. आतापर्यंत 116.38 लाख हेक्टरवर पेरणी. मराठवाडा पेरण्यांमध्ये आघाडीवर. परभणीमध्ये सोयाबीनवर अळ्यांचा प्रादुर्भाव. वेळीच व्यवस्थापन करण्याचा कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना सल्ला. गोंदियामध्ये खरीप हंगामातील विविध 11 पिकांसाठी पीक स्पर्धा. मूग आणि उडीद पिकांसाठी 31 जुलै अंतिम तारीख. नांदेडच्या देगलूर तालुक्यामध्ये हरणांच्या कळपामुळे पिकांचं नुकसान. प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर अखेर राजकीय पक्षाची स्थापना करणार. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या दिनी नव्या पक्षाची स्थापना होणार. प्रशांत किशोर उत्तर भारतामध्ये मोठ्या राजकीय पक्षांना आव्हान देणार का, पाहणं महत्त्वाचं असेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार नाही. भारताचे सामने श्रीलंका किंवा दुबईमध्ये आयोजित करावेत, बीसीसीआयची भूमिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिलाच मुंबई दौरा. 13 जुलैला मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन.